थंबनेल पाहून तुम्हाला समजलं असेल की व्हिडिओ कोणत्या विषयावर आहे. खरंच या व्हिडिओचा विषय खूप सुंदर आहे. याचे अजूनही बरेच पार्ट येणार आहेत. तेव्हा हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा. बरेच जण काय करतात की व्हिडिओ थोडासा पाहून बंद करतात. तसं नका करू. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे जेणेकरून जे पुढचे येणारे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे समजतील. आणि विषय चांगला असल्यामुळे आणि व्हिडिओ मनोरंजक असल्यामुळे हा शेवटपर्यंत तुम्ही पाहू शकता. तेव्हा शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. अजून कुठल्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे का तेही मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आता आपण व्हिडिओ सुरू करू. आहा काय गमून राहिलं. मस्त थंड थंड गार पाणी आहे. यालेच तर सुख म्हणतात. बमाट मजा येऊ राहिली. आणखीन 4-5 घंटे बसतो मी याच्यात. नाही सांगेलाय का काही हरकत नाही. नाही तर नाही बापा, नाही नाही. पण औंधा मी 4-5 किलो सोनं घेतलं असतं, पण आता तुम्ही नाही सांगेला तर राहू द्या. मग प्लॅन कॅन्सल आपला. अरे बाप रे बाप, बुडं चैलं बिलं काय. डायरेक्ट 4-5 किलो सोनं एकच घेतो म्हणते. बुड्याच्या खिशात 10 रुपये तरी आहे का? आप्पा, सोनं बिनं काय काय चालू आहे तुमचं? अरे बाबू, हे मी पेपर वाचून राहिलो की नाही, त्याच्यातनी बातमी आली. ते म्हणते काय माहितीये का, की 1 वर्ष तरी सोनं घेऊ नका म्हणते. मग आता मला घ्यायचं होतं 4-5 किलो. 4-5 किलो घेऊन ठेवलं असतं म्हटलं. पण आता हे नाही म्हणते तर राहू दे बापा. मग ते प्लॅन कॅन्सल केला म्या. घ्या, लावला म्हणते गहू आणि आता पाण्यात कसं पोहू. 4-5 किलो सोनं खरेदी करतो म्हणतात आप्पाजी. खिशातनी पैसे तरी आहे का? खरंच बुडत आहे. आप्पाजी, म्हटलं तुम्ही 4-5 किलो सोनं घेऊ राहिले ते कायच्या भरोशावर घेऊ राहिले? खिशातनी दमडी तरी आहे का? 10 रुपये तरी आहे का? याले त्याले म्हटलं तुम्ही तमाका मागून खाता आणि 4-5 किलो घ्यायच्या बाता करून राहिले. अरे बापा, बाबू नाता, हे मला माहित आहे की माझ्याजवळ खळकून नाही आहे. हे तुले माहित आहे की माझ्याजवळ 10 रुपये नसतात. पण त्या पेपरवाल्याला कुठे माहित आहे? म्हटलं म्हणायला काय जाते, कोणते पैसे लागू राहिले आपल्याला. आणि का रे बापा, मी काय म्हणतो, सते हल्या तसा म्हटलं डोपकाळात बसते तसा सकाळून पासून त्या टपातनी पाण्यातनी बसलास तू. निघणं उठणं बाहेर, व्हायनं बाहेर. एक काम कर बन मला तू, घरातनी जाय आणि त्या मायले म्हणा आता 10 वाजले ना, काही चहा देत. एक मस्त गरम गरम 5 चहा बनवायला माझ्यासाठी. काऊन 5 चहा काऊन? माहित म्हटलं मस्त सा घटवट दुधात चहा बनवते आणि तुम्हाला 5 चहा काऊन पाहिजे? अरे बापा, तो घटवट चहा तुमच्यासाठी असते, माझ्यासाठी 5 चहा बनवून येते. जाऊ दे ना. ते संगता माणूस गेला की नाही, माणूस एकटा पडल्यावर काही नसते बापा. ते संगता माणूस अशापर्यंत साऱ्या गोष्टी असतात. जाऊ दे, तू काही म्हटलं चौकशा करू नको. जाय घरात नाही आणि चहा सांगतो. आल्यावर पाय का. जाऊ दे बापा. मग ते काय म्हणतो, नशिबानं मला भेटू राहिला तर मुक्कट्यानं घेतो मी. चौकशा करायला पुरत नाही. जास्त काही डोकं लावू नको. जाय बरं तू. नाही बाई, झाली एकदाची कणिक मळून. काय बिचारी हा कुटाणा सकाळ संध्याकाळचा. 2 दिवस आधी या माणसाने मला म्हणलं की माझ्या मोबाईलातलं रिचार्ज सरलं. रिचार्ज मारा. गाणे चालू असले की मला स्वयंपाक करायला गमते, नाही तर तसं काही मला गमत नाही. मग भाजी अशी झाली आणि पोया कच्च्या राहिल्या हे भल्लं म्हणता येते. त्या दिवशी मला म्हणे नाही नाही नाही, मी काही रिचार्ज नाही मारत म्हणे. त्या आप्पाजीचे डोळे तपास लागते म्हणे, त्याला कमी दिसून राहिलं म्हणे. चष्मा बदलून आणतो म्हणे त्याचा. कायले कायले बदला लागते चष्मा? काही गरज होती चष्मा बदलायची? होता ना पहिला, कायले तपासा लागते? पण नाही, हा माणूस काही ऐकत नाही. नाही 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 नाही, हे नेहमी नेहमीच अजिबात जमणार नाही. आता मलाच काही करावं लागेल. असंच करते मी. माझ्या दिमागातल्या मेंदूतनी आता हा जो प्लॅन आहे की नाही, हा मी विचार केला तो पुरा फिट बसला. फिट्टम फिट बसला. आता पा मी काय करतो, फक्त या माणसानं मला ऐकलं पाहिजे. अरे बाप, प्लॅन बिन कायचा प्लॅन होय? आई, कायचा प्लॅन हो? माय बाई, माय सोनुल्या झुळप्यात उतरायच्या वल्ल्या अंगानं आधी काय आला. आज ते फरशी ओली होते ना, दिवसभर का तेच काम करत बसू का मी? झोप्यात उतरायच्या पहिले अंग धुवायचं असतं, अंग पुसायचं असतं, मग अंदर यायचं असतं. काही लोड नको घेऊ, मी टावेल गुंडाळलाय. ते पाणी काही खाली पडणार नाही फरशीवर आणि फरशी काही ओली होणार नाही. सगळ्यात पहिले मला सांग, तू काय प्लॅन करू राहिली? तर दिमागातल्या मेंदूतनी तो काय फिट केलं? आता काय करू माय बाई, यानं सरस तर नाही ऐकलं. पण ऐकलं ना तर हे त्या बापाला जाऊन सांगीन. तेवढंच चब्र हे. त्याच्यापेक्षा मी याला समजून सांगते, म्हणजे माया प्लॅन बरोबर होईल
आणि मी सक्सेस होऊन जाईल. काही नाही कोणता प्लॅन नाही बाबू, कोणता प्लॅन नाही. ते मस्तंग पोया कशा टाकायच्या आणि काय टाकायच्या याचा प्लॅन होता. तो हा काही ऐकलं का बाबू? हो ना, ते ऐकलं म्हणजे मॅकाने ते असं विसरून जाय काही प्लॅन नव्हता. ते पोया बिया कशा करायच्या, भाजी कशी करायची तिचा प्लॅन करू राहील ती मी. जाऊ दे ना, तुला भूक भीक लागली का? तुला काही बनवून देऊ का मी? हा, आपल्याला काही नाही पाहिजे सध्या, मला काही जेव्या बिव्याचं नाही. पण त्या आप्पाजील कानी 1 कप चहा पाहिजे होता. मग एक काम कर बरं, तेवढा 1 कप चहा कानी बनव ना आप्पाजील दे. 10 वाजले म्हणतात, तो अजूनपर्यंत सकाळचा चहा नाही दिला त्याले. नाही बाई, सकाळचा चहा अजूनपर्यंत दिला नाही म्हणते. आता चहा प्यायचा या आप्पाजीले 17 केप ते चहाचं बघून वर ठेवा खाली ठेवा, वर ठेवा खाली ठेवा. मामेलीच्या जीवाले उलचा कारण नाही. आता मी साजरी स्वयंपाक करू आलती, जेवण खाऊन घ्याव ना तर चहा पाहिजे यायले. 17 खेप चहा पाहिजे. एखाद दिवशी चहा नाही पिला तर काय होते बरं? तरी नाही ते चहा पाहिजे यायले. बर, चहा पाहिजे ना, देतो आता मी चहा. चम्मच भर दूध आणि ढम्मक भर पाणी, साजरं गंज भरून पाणी उकायती मी आता. प्या म्हणा पानसट चहा, सपक पानसट चहा. ओ आई, काय विचार करू राहिली तू? सांग बरं मला पटकनी. मला वापस जाऊन आप्पाजीला सांगा लागते की चहा येऊन राहिला म्हणून. हाव ना, बनवतो चहा, जाऊन सांग चहा येऊ राहिला म्हणून. आणि तू काय कर, पहिले त्या डेंगू भाऊच्या दुकानावर जाय आणि तातून कानी उडदाची डाळ आण. उडदाची डाळ काय आणायला लागते? हे पाय बाबू, मी आज उडदाची डाळ बनवणार आहे, त्यासाठी आणा लागते. आणि तू जर खात नशील तर हे पाय, उडदाची डाळ खाशील तर खाय, नाही तर बोंबलत जाय. उडदाची डाळ आणायला पैसे ते देणारच आहे, मग त्या पैशात मी आपला नाश्ता घेऊन जाते. म्हणजे आपल्याला उडदाची डाळ खायचं काही काम नाही. काही हरकत नाही ना, मी घेऊन येतो उडदाची डाळ. अरे थांबा ना रे, ते पोट्टे आवाज देऊ राहिले ना. तुम्हाला ताना लागले हे मला माहित आहे ना. थांबा, ते पोट्टे काय म्हणाले पाहू द्या मला. गोमा आप्पा, विहिरीकडे चालले वाटतं तुम्ही? बरं झालं मग तुम्ही भेटले आम्हाला. हे 2 कॅन आम्हाला भरून आणायचे आहे. आमच्या घरी पाण्यास थेंब नाहीये. कायची मदत करते हा बुडा? विनूला माहित नाही हा बुडाला काही कुठं आहे, कोणाची अजिबात मदत करत नाही. अरे विनू, नेलं असतं विनू, मी तुम्हा सर्वांना नेलं असतं. पण तुले तू पाहत नाही का लेका? हे मला बैलबंडीत का नाही मोठा धटा ड्राम होय. आता मला बैल आले का नाही वज होतील लेका. ते 2 कॅना म्हटलं तर 2 कॅना तुम्ही 4 जण, केवढं वज होईन ते? नाही ते काही जमत नाही बापा. मी काही नेत नाही रे बा, चाललो मी. अरे जा, तुम्हाला काय वाटते तुमच्या बैलबंडी बगर आम्ही पाणी आणू शकत नाही का? हा आमचा झिंगऱ्या एकटा 2 कॅना उचलून आणते म्हटलं. जा तुम्ही जा, आम्ही पाणी भरतो का नाही तर. अरे बाप, हे तर माया गळ्यात टाकू राहिले. काहीतरी डोकं लढवा लागेल यायच्या बापाचा का नोकर का मी. पडली रे पोट्टो, झिंगऱ्याची विकेट पडली. टिम्मन टिकल्या, कोणता बॅटिंगले उतरला झिंगऱ्या की त्याची विकेट पडीन. अबे विनू, झिंगऱ्याचं तिकीट फाटलं, निपटला झिंगऱ्या. अबे जाबार गोंड्या, जिताव मी. मले कसं होऊ राहिलं तर म्हणून खाली पडलो मी. चक्कर येऊन राहिल्या मले. झाले याची नाटकं चालू. मग आम्ही म्हणला ना की एकटा उचलून आणते म्हणून याला चक्कर आली. अबे टिल्ल्या, तू तळाकडे का पवराला? त्याला उठून बसव, हवा घाल त्याले. 3 सिंगल शेगाव कचोरी, गप दाबला नाश्ता. उडदाची डाळ खाशीन तर खाय, नाही तर टेमलत जाय. अबे ओ टिम्मन टिकल्या, ओ भुऱ्या, आमच्या इकडे तर पाय पाहून नाही राहिला, काही नाही सरकार टपोर चालला. पाहिलं ना बे, तुमच्या सगळ्याकडे पाहिलं, तुमच्याकडे न पाहून कसं काय जमणार आहे? बनले का विनू, माईनं का नाही उडदाची डाळ ऑर्डर सांगितली. माझ्या घरची भाजी करायची राहायलाय, ते लवकर घेऊन जा लागते उडदाची डाळ, नाही तर माझी आई मला खपाल खपके देईन. मग आतून सटकनी जाय, काऊन की आईचं काम आहे. आईचं काम पहिले करायला पाहिजे, बाकी दुनियादारी नंतर. अरे बा भोऱ्या, लवकर जाय. विनू म्हणते ते बरोबर आहे, आई बापाचं काम पहिले ऐकायला पाहिजे. खपतळल्या तोंडाचे हो, मी तर सरकार टपोर चाललो होतो ना, मला थांबवून माझ्यासोबत झिलप्या झाडू राहिले आणि आता म्हणते की लवकर जाय. चाललो मी, मला अर्जंट आहे. आता ती मी 37.5 मिनिटं बी थांबत नाही. अरे का रे बाप्पा घंट्या, झाला का बाजार तुया? अरे काय काही बोलता का आप्पाजी? आता एवढ्या लवकर बाजार हाट होते का? सध्याच आलो मी. सध्या मला लसण घेतला, ती मला गांजरं दिसले. हे कधी बी गांजरं येऊ राहिले आजकाल, नाही तर काय ते गांजरं दिसले मला, 2-4 गांजरं घेतले मी. बाकी ते आलू बिलू वांगे बिंगे घ्यायचे बाकी आहेत. आज जरा रोडग्या बिडक्याचा प्रोग्राम केला घरी, तर वांगे घ्यायला लागतात मला. अजून काही बाजार झाला नाही आपला, चालू आहे.
मला वाटलं या बुवाऱ्याचा बाजार झाला चालला घराकडे. आता मी भातका बितका घ्यायला आलो तर ते पाय दुखू राहिले तिथं म्हटलं ते बसा. आता मला हात दिसला तर म्या म्हटलं हा चालला घरी, जमली आपली भट्टी. तर कायच म्हणते हे तर म्हणते बाजून बाजार हाट बाकी आहे माया. बोराटच काम आहे बापा घंट्या. मला काय वाटलं माहिती आहे का तो या बाजार झाला, पण तुला का म्हणता की मी आता झालो तर मग का कर बापा बाजार. आता काय बुड्याच्या घरी काहीतरी झालं वाटते म्हणून तर बुडा अति आहे. नाही तर आज लोक मी बाजार करून राहिलो, मला बुडा आज लोक नाही दिसला. इतके वर्ष झाले बुडा मला एकदा बी बाजारात दिसला नाही. तसंही बुड्याच्या आवाजानं वाटू राहिलं की घरी काहीतरी मॅटर झालं. बहुतेक सुनीजन पुराचं काही झालं असेल आणि बुड्याला घराच्या बाहेर बिर काढलं काय 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 माहित. असं काही असेल तर मग आपण त्याच्या पोराला सुनील समजून सांगू हे बरोबर नाही म्हणून. बुड्याला विचारायला लागेल काय मॅटर आहे. नाही तर काय हे पा आपाजी म्हटलं आता माय कसं ते विचारणं बरोबर वाटून नाही राहिलं मला. माय काम बी नाही विचारणं, पण म्हटलं आता ते कसं मला राहुल्याने जाऊ राहिलं. मग तुम्हाला एक गोष्ट विचारू का मी? अरे बापा घंट्या म्हटलं एक गोष्ट काय नाही विचारतो तू, एक सोडून दोन गोष्टी विचार. गोष्ट विचारायला कोणते पैसे लागू राहिले आपल्याला? नाही आपाजी हे पा कसं आहे आपण विचारा आणि गैरसमजून जा. नाही तर काय ते फालतू गोष्टी होऊन जातील बिनफालतूच्या. हे पा आता कसं मला राहुल्या चाललं नाही म्हणून मी तुम्हाला विचारू राहिलो. आता मला कसं 4-5 वर्ष झाले बाजार करू आलो मी, 4-5 वर्षापासून. हो 4-5 वर्ष झाले मला. तुम्ही आज लोक मला बाजारात काही दिसले नाही, ते बी एकलं म्हातारा कोतारा माणूस एकलं बाजारात नाही. ते मला काही पटवून नाही राहिलं बा. म्हटलं आता विचारूनच टाकावं तुम्हाला. होत लेका घासेल कॅसेट दिसून राहिला मला हे. अरे बापा विचार विचार विचार. नाही आपाजी ते कसं डायरेक्ट विचारणं असं बरोबर वाटत नाही ना. हे पा आता मला कसं 4-5 वर्ष 4-5 वर्षाचं उभार झाले मी बाजारात करू राहिलो. जसं आज लोक तुम्ही मला काही बाजारात नाही दिसले नाही. तुम्ही ते बी आज दिसले म्हातारा कोतारा माणूस ते बाजारात एकलं. म्हटलं ते सोन पोरग तुमचं काही करून बिरून नाही राहिलं का? तुम्हाला धाडलं बाजारात नाही असं काही असेल तर जसं मी समजून सांगतो त्याले तुम्ही असं लोड नका घेऊ. ते मग ऐकतील 100% ऐकतील. कसं आहे मला मायावर गॅरंटी आहे. म्या जर तुमच्या सुनीले पोराला समजून सांगितलं तर ते समजतील बी. आता कसं म्हातारा कोतारा माणूस एवढं उन्हात आणत नाही, ते एकलं बाजारात नाही, ते मला काही धड वाटून नाही राहिलं. मग आता तुम्ही पहा मला सांगा तुम्ही असं काही झालं असेल तर आपण पाहू बोलून पाहू द्यायले. अरे तुझ्या आता फाटक्या तोंडाच्या मला वाटलं की तू घरी चालला का. मी माया सुनीसाठी पोरासाठी आणि नातासाठी भात का घ्यायला आलतो. थकलो होतो म्हणून आधी बसलो. मला वाटलं तू घरी चालला, तुझ्या जो गाडी अशी तर आपली भट्टी जमली. तू तर कुणीकडे घुसला. माया घरी मला कवडीचा त्रास नाही. माया सून पोरगा नातू सरे जण माई वरवर करतात. सगळ्या गोष्टी मला हातात आणून देतात. माया दवाखाना बिवखाना खाणं पिणं सगळं व्यवस्थित आहे. माई सून बी चांगली आहे, पोरग बी चांगला आहे, नातू बी चांगला आहे. असं म्हटलं माया भाग्य मला नातू चांगला भेटला, सून चांगली भेटली, पोरगा चांगला भेटला. आणि झ्यामल थोतऱ्या तू कायच्या काही बोलू राहिला. निघ इथून. घ्या आता याला म्हणता सुद्या डांगीले बिबा लावणार. नाही तर काय घेतले की नाही शकून. सुद्या डांगीनं बाजार करा तर नाही बुड्याची काळजी, बुड्याला विचारपूस. घे ना दाबूनची गोई. आपाजी म्हटलं हो बाबा करतो ना बाजार मी. माझा बाजार बिजार झाला समजा आणि तुम्ही जर तत्लो कधी असले तर मग नेतो तुम्हाला घरी. येतो मी. मग मला बाजार करायचा अजून लय मोठा बाजार बाकी आहे माया. तुझे हप्ते चालू आहे म्हणून सांग. हो नाही तर मी हा पाना फेकून दिला असता आणि तुझ्याकडे पलटून नसतं पाहिलं. लय त्रास देऊ राहिला. साधा एक नटने खुलू राहिला माझ्याकडून. माई बाई हे कोण होय ट्रॅक्टरच्या खाली घुसेल? बहुतेक आमचा ट्रॅक्टर चोरून राहिला. एक कुलता एक ट्रॅक्टर होय. माझ्या नवऱ्यानं मेहनत नाही घेतला. नाही मी याले ट्रॅक्टर चोरू देणारच नाही. अरे बाप रे बाप. अबे कोण होय रे? माहित तगळं गेलं रे. हा आवाज कुठेतरी पायल वाटू राहिला. अरे बापरे हा आता आवाज माझ्या बायकोचा वाटून राहिला. अहो परबे तू आहे का माझ्या पायावर? उतर ना खाली. आई बाई म्हणून तर म्हटलं की हा आवाज ना कुठेतरी पायल म्हणून. तुम्ही होय का ट्रॅक्टरच्या खाली? मला वाटलं एखादं चोट्ट बिट्ट होय का म्हणून ना फाईट मारली. आता काय करू माय बाई? आवाज 7वी फेल. मागे पुढे पाहायचं ना पहिले कोण आहे तर आवाज द्यायचा कोण होय म्हणून. डायरेक्ट उडून लात मारत असतात का? केवढ्या लागली मला माझ्या पाय मुडला ना. माया मेलीचं नशीबच फुटकं होय. करायला जातो एक आणि होती एक. माया मनी माणसीनी मला वाटलं तुम्ही एवढ्या मेहनतनं ट्रॅक्टर घेतलं. कोणी चोट्ट होय तर ट्रॅक्टर चोरून येऊ राहिलं म्हणून केलं बापा मी असं. माय बाप अति उदाची दाय तर माया जवळ आहे. मग हे अति काय शिजून राहिले? लपून पाहा लागेन काय चालू आहे. म्या म्हटलं मोबाईल साठी पैसे मागितले होते
तर मला देऊन नाही राहिले, आणि आता आईले सोनं नाणं घ्यासाठी पैसे देऊन राहिले वाटते. जाऊ द्या आता, नाहीतरी पाय मोडला नाहीतरी मोडला, दवाखान्यात जा लागेल. जास्त दाणून धरलं तर संध्याकाळच्या खायचे वांदे होतील, आटपा लागेल हे. अरे टेबल न बंद करते आधी, काय काम होत तू अति, कशाला तळपडली इकडे? आई बाई काम विचारलं, हाच मोका वय, या मोक्यावर चौका मारतेच मी. पण बिचारे थोडं आयडियानं काम घे बरं, नाही तर काम बिंगून जाईन. या माणसाचा काही भरोसा नाही. मला वाटते की हो एक आणि इले वाटते की मी सकाळून लागून आलो म्हणून अति आली का काय काय माहित. नाही काम तर होतं, लय महत्वाचं काम होतं. पण मी काय म्हणतो ते मी तुम्हाला एका शर्तीवर सांगेन. तुम्हाला शरत मंजूर असेल तर मग सांगतो मी. मला असं वाटते की बहुतेक पैशाचं काम आहे, याच्यावर खर्च करू करू माया अर्ध टक्कल तर पडलं, आता पुरच पडणार आहे. मी काय म्हणतो हे पाय, ते म्या मागच्या हप्त्यात कानी ते ट्रॅक्टरचा हप्ता भरला तर मायाजवळ कानी खळकून उरेल. आता ते शर्यत कशी मंजूर करा मला समजून नाही राहिलं. मया दिमागातला मेंदू म्हणते की दाय में काळा नाही, पुरी उईदाची दायच काली होय, अति काहीतरी झोल होय. आता अति थांबून पुरं पास लागेल की काय चालू आहे. हट बाई असं नाही ना, आम्ही नाही जा बापा. हे पा मी का सदैव कधी तुम्हाला पैसेच मागतो का? माय आता अजिबात पैशाचं काम नाही, पण माय जे काही काम आहे की नाही ते लय महत्वाचं आहे आणि ते काम तुम्हीच करू शकता. पण मी काय म्हणतो ते तुम्ही माय काम करसान अशी पहिले शपथ खा. लहान गोर झाला नाही हा, शपथ काय म्हणते हा काहीतरी करावं लागेल. हे पाय मी काय म्हणतो, तुला माहित आहे ना मी ऍसिडिटी वाढते म्हणून, ते मला म्हटलं असं भलतं सलतं काही खायला सांगेल नाही, आणि मला काही भलतं सलतं आवडत नाही, काऊन की माझी ऍसिडिटी वाढते. मी काही ते शपथ खात नाही बरं. शपथ खात नाही म्हणता का? बरं बरं बरं, काही हरकत नाही ना, माझ्याजवळ दुसरा बी प्लॅन आहे. मग कसे काय तुम्ही मान्य करत नाही, मी पाहतोच आता. नाही नाही नाही, तर काही खाऊ नका शपथ, तुम्ही ऍसिडिटी वाढते ना. बरं बरं, काही हरकत नाही ना, नका खाऊ शपथ. मी तुम्हाला काम सांगते, तुम्हाला हर प्रकारे ते काम करावंच लागेल, आणि ते काम तुमच्याजवळ कसं करून घ्यायचं हे मला साजरं माहित आहे. हे पा ते आप्पाची वय की नाही, तुमचे बाबा मामाजी, त्याचा मला लय का होऊ राहिला. दिवसभर तो माणूस म्हटलं राबू राबू घेते. म्हटलं 17 खेप जेवायला पाहिजे, 18 खेप चहा पाहिजे, असं बघून खाली ठेवलं की बाहेरून आवाज येते, सुनबाई चहा ठेव बरं. 17-18 खेप मला दिवसभर चहाच ठेवा लागते. मायाकून बापा आता त्याचं काही होत नाही, मी तुम्हाला पहिलेच सांगून ठेवतो. असं काय करतं बिचारे, आपल्या घरी का लय मोठे माणसं आहे का, इन मिन आपण 4 जण, त्यात म्हटलं आता ते आप्पाजी म्हातारे माणूस आहे, ते म्हातारा माणसाचा आठ थोडाफार पुरतच असते. माणसाचं वय झालं की नाही तर माणूस थोडाफार लहान लेकरासारखा करतच असते, मग त्याचं एवढं मनावर घ्यायचं काम नसते. तसंही पाय म्हातारा माणूस आणि लहान लेकरू यात काहीच फरक नसते. माणसाचं वय वाढलं की नाही, माणूस म्हातार झालं की नाही, ते थोडंफार लहान लेकरासारखं करत असते. मग तू एवढं काय मनावर घेतं, आणि आपल्या घरी साखर वय, चहापत्ती वय, दूध वय, मग करून द्यायला काय हरकत आहे. हे पाय तुला 17-18 खेप ते मागतात की नाही, एवढा टाइम नको करून देऊ, पण 15 खेप तर करूनच दे ना. जाऊ दे ना, या कानानं ऐकत जाय आणि या कानानं सोडून देत जाय. घर होय ते भांड्याला भांड लागणारच आहे, आणि एवढं तेवढं होणारच आहे, मग एवढं बी मनावर घ्या लागत असते का? आई बाई काय करू या माणसाचं, हा माणूस मा एक काम करत नाही. घर आहे म्हणते, भांड्याला भांडं लागताना म्हणते, केवढा आठ पुरते मला. नाही 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 नाही, हे पा मी काय म्हणून राहिली, डोळे कान बंद करून ऐका. पण माय एवढी गोष्ट तुम्हाला करावंच लागेल. आपले 2 गाव सोडून 3ऱ्या गावात मी रुद्रासन उघडलं तर ती तुमच्या बापाला नेऊन सोडा. मायाकून त्याचं आता काहीच होत नाही, मी तुम्हाला पहिले सांगून ठेवू राहिली. अरे बाप, आप्पाजी रुद्राश्रम, नाही 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 नाही, या चुकीच्या गोष्टी होय, या सगळ्या चुकीच्या गोष्टी होय. माणूस म्हातारा झालं, उलसा गाठ पुरते तर डायरेक्ट रुद्राश्रम, हे काही जमत नाही. माय नाना, मा आईचे बाबा, त्याचा बी तर 8 पुरत असेल ना, मग त्याला जर रुद्राश्रमात धाडलं तर मा आईले पटीन काय? हे साप चुकीचं आहे, साप चुकीचं आहे. मला काही ना काही कर लागेल हिच्यातनी मला काही ना काही कर लागेल, आणि आप्पाला घरीच ठेवा लागेल. मला काही ना काही करा लागेल. परबे तू एक काय बोलू राहिली, हा जिबीला हळूक नाही म्हणून काही बोलशील का? तू तुला समजू राहिल तू काय म्हणून राहील तर? मला म्हणतात की तुला समजून राहिलं का तू काय म्हणून राहील तर? मला सर समजू राहिलं आणि मला सर उमजू बी राहिलं. तुम्हाला मी उद्यापर्यंत टाइम देते. तुम्ही जर उद्या रुद्राश्रमात नेऊन सोडलं नाही तर मी माली बॅग भरून या घरातून चालल्या जाईन. तुम्हाला सांगून ठेवतो मी पहिलेच, तुम्हाला उद्याच्या उद्या नेऊन सोडा लागेल, नाही तर मी या घरातून चालल्या जाईन. आता मी आतून जाते, तुम्हाला काय करायचं काय नाही तुम्ही ते पा. तुम्हाला आप्पाजी पाहिजे घरात का मी पाहिजे तर? मी काय म्हणतो परबे, तू का दिमाग शांत ठेव बरं. घर होईये, घरात भांड्याला भांडं लागतच असते, होतच असते अशा गोष्टी.
म्हणून एवढा मोठा निर्णय घ्यायचा नसते ना. तू पहिले का नाही थोडं दिमाग शांत कर. माई आई रागाच्या भरात हे सर्व बोलत असेल तर मग शांत झाल्यावर मला माझ्या आईला समजून सांगायला लागेल. आणि जर का मग हा खरं बी ठाम निर्णय झाला असेल तर मग मला याच्यावर काही ना काही प्लॅन करायला लागेल. हे पहा, मी तुम्हाला सांगून ठेवतो, तुम्ही काही मला आता डोसका लावू नका. हा माझा पक्का निर्णय आहे. तुम्हाला काय करायचं आणि काय नाही आता तुम्ही तुमचं पहा. मी चालली यातून. काय मग व्हिडिओ आवडला ना तर मग करा ना, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्हाला व्हिडिओमधून काय बोध मिळाला हे कमेंट करून सांगा. व्हिडिओ अजून कोणत्या विषयावर पाहिजे हे कमेंट करून सांगा. आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओत लवकरच.